तर नमस्कार पब्लिक, मी तुमचा लाडका मिनी ब्लॉगर पृथ्वी आणि तुमचं स्वागत आहे आपल्या परत एका मिनी ब्लॉगमध्ये. आणि आपण आज निघालेलो आहे परळी ते संभाजीनगरचा प्रवास, नाही का. तर विषय असा झाला पब्लिक की बसचा प्रवास करून करून आपण थकलो होतो, नाही का. म्हणून आपण ठरवलं की आज ट्रेनने आपण जाऊ. म्हणून आपण ट्रेनचा प्रवास आणि त्यासोबतच प्रवासातला अनुभव आणि खूप साऱ्या गोष्टी शिकायला आलो आहे. तर आलो सुरुवातीला आपण परळी रेल्वे स्टेशनवर आणि घेतले आपण परळी रेल्वे स्टेशनचे सिनेमॅटिक शूट. आणि थोड्याच वेळात मला असं काही बघायला भेटलं, आश्चर्यचकितच झालं. आणि हे बघा, आपलेच भाऊ बांधव कसे ट्रेनसाठी येऊन बसलेत. मला तर असं वाटलं की यांना पण संभाजीनगरलाच जायचं आहे की काय. मी त्यांना विचारणार होतो, पण जाऊ द्या, कारण थोड्याच वेळात माझी ट्रेन चालू झाली. आणि ट्रेनमध्ये बसलो तर काय, हे बाबा असे काही वाजवत होते माळकरी संप्रदायामधले हे बाबा. यांना बघून तर मला खूपच भारी वाटलं आणि मी संपूर्ण प्रवास यांच्या सोबतच पार केला. तर भावांना तुम्हाला दाखवतो मी हे कशा प्रकारे वाजवत होते. गणना कोण करी हो, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. ठीक आहे. त्याला इकडे व्हिडिओ तर मित्रांनो, ट्रेनमध्ये तर एकदम वेगळाच माहोल तयार झाला होता. इथे वाळकरी सम्राटले लोक बसले आहेत आणि टाळ वाजवत कीर्तन करत होते. सगळे ट्रेनमधले लोक त्यांच्याकडेच आकर्षित झाले होते, कारण का त्यांनी ट्रेनमध्ये एवढा धुमाकूळ घातला, म्हणजे धुमाकूळ नाही सॉरी, एवढं छान वाजवलं त्यांनी की. आणि खरं सांगतो मित्रांनो, हा माझा प्रवास फक्त प्रवासच बनला नाही, तर माझ्या आयुष्यातला खूप मोठा अनुभव बनला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक छोटीशी कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.